नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 4थी मंथन बुद्धिमत्ता. आजच्या टॉपिकचं नाव आहे समसंबंध व्यवसाय 19. प्रश्न 1 ते 45. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद शोधून त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. मित्रांनो, आपल्याला प्रश्न दिलेला असेल त्या प्रश्नामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असेल तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असेल. मग या पद्धतीनं आपल्याला या टॉपिकवरचे प्रश्न सोडवायचे आहेत. व्यवसाय आहे 19. टॉपिकचं नाव आहे समसंबंध. प्रश्न पहिला, वैशाख, अक्षय तृतीया, अश्विन, प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, वैशाख महिन्यात अक्षय तृतीया हा सण येतो आणि अश्विन महिन्यात कोणता सण येतो? मकर संक्रांत, गुढीपाडवा, विजयादशमी आणि बेंदूर. तर या ठिकाणी अश्विन महिन्यामध्ये विजयादशमी हा सण येतो. विजयादशमी म्हणजेच ज्याला आपण दसरा असं म्हणतो, म्हणजे अश्विन महिन्यात विजयादशमी हा सण येतो. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फूल पर्याय क्रमांक 1 गुलाब, झेंडू, कमळ आणि मोगरा. मित्रांनो, राष्ट्रीय प्राणी वाघ हा आहे, तर राष्ट्रीय फूल कमळ आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 कमळ. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असेल. प्रश्न नंबर 3, औरंगाबाद जिल्हा आणि प्रश्नचिन्ह राज्य. मित्रांनो, औरंगाबाद हा जिल्हा आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल आणि पुढे दिलं आहे आपल्याला राज्य. तर कोणतं राज्य आहे? मुंबई हे शहर आहे, पुणे शहर आहे, केरळ हे राज्य आहे आणि भारत हा देश आहे. तर मग केरळ राज्य हे आपलं उत्तर असेल. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 केरळ. प्रश्न चौथा, शिक्षक, अध्यापन, सैनिक, प्रश्नचिन्ह आणि पर्याय आहेत पलटण, युद्ध, संचलन आणि लष्कर. मित्रांनो, शिक्षक हा अध्यापनाचं काम करतो. शिक्षक हा शिकवण्याचा, अध्यापन म्हणजे शिकवणे. आणि सैनिक काय करतो? तर सैनिक पलटण, संचलन, लष्कर, युद्ध. सैनिक युद्धाचं काम करतो. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 युद्ध. प्रश्न 5वा, विमान, आकाश आणि प्रश्नचिन्ह समुद्र. पर्याय आहेत जहाज, शंख, शिंपले, मीठ आणि मासा. मित्रांनो, विमान हे आकाशात चालतं, तर या ठिकाणी आपल्याला दिलं आहे समुद्र. मग समुद्रामध्ये काय चालतं? तर जहाज हे समुद्रात चालतं. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 जहाज. प्रश्न 6वा, कान, डूल, नाक, प्रश्नचिन्ह. कानात डूल घातले जातात, तर नाकात नथ असते. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 नाक, नथ. प्रश्न 7वा, सकाळ, संध्याकाळ, प्रश्नचिन्ह, मध्यरात्र. सकाळच्या विरुद्धार्थी शब्द आहे संध्याकाळ आणि कोणत्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे मध्यरात्र? तर मध्यान्ह या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे मध्यरात्र. मध्यान्ह म्हणजे दुपारचे 12 वाजले आणि मध्यरात्र म्हणजे रात्रीचे 12 वाजले. मग मध्यान्हच्या विरुद्धार्थी शब्द मध्यरात्र. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 8वा, पुस्तक, वाचन, वही, प्रश्नचिन्ह. पुस्तक हे वाचनासाठी असतं, तर वही ही लिखाण करण्यासाठी असते. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 वही, लेखन आणि पुस्तक, वाचन. प्रश्न 9वा, ओळख, मैत्री, राग, प्रश्नचिन्ह. मित्रांनो, ओळख, मैत्री म्हणजे आपली जर ओळख असेल तर त्या ओळखीतून आपली मैत्री होते. म्हणजे ओळख झाल्यानंतर मैत्री होते आणि रागानंतर त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. ओळख झाली की मग मैत्री होते आणि राग आला की भांडण होतं. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 10वा, सूर्य, आदित्य, नदी, प्रश्नचिन्ह. सूर्याच्या समानार्थी शब्द आहे आदित्य आणि नदीला समानार्थी शब्द कोणता आहे? रवी, कावेरी, सरिता आणि तलाव. तर मित्रांनो, नदीला समानार्थी शब्द आहे सरिता. सूर्य, आदित्य, नदी, सरिता. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 सरिता. प्रश्न नंबर 11, मेंढा, मेष आणि प्रश्नचिन्ह, मूषक. मेंढा म्हणजे ज्याला आपण मेष म्हणतो आणि मूषक आपण कशाला म्हणतो? तर उंदराला आपण मूषक म्हणतो. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मेंढा, मेष,
उंदीर, मूषक. प्रश्न नंबर 12. सूर्य, सौर ऊर्जा, प्रश्नचिन्ह, पवन ऊर्जा. मित्रांनो, सूर्यापासून सौर ऊर्जा मिळते, तर वाऱ्यापासून आपल्याला पवन ऊर्जा मिळते. पवन म्हणजे वारा आणि ऊर्जा. तर पवन ऊर्जा आपल्याला वाऱ्यापासून मिळते, ती पाण्यापासून मिळत नाही, कोळशापासून आणि डिझेलपासून सुद्धा मिळत नाही. तर पवन ऊर्जा वाऱ्यापासून मिळते. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 13. मध, मधमाशी आणि रेशीम, प्रश्नचिन्ह. मित्रांनो, मध हा आपल्याला मधमाशीपासून मिळतो आणि म्हणजे मधमाशीपासून मिळतो. तर रेशीम धागा जो आहे तो आपल्याला रेशीम किड्यांपासून मिळतो. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, रेशीम किडे. प्रश्न नंबर 14. टांगा, घोडा, प्रश्नचिन्ह आणि बैल. विद्यार्थी मित्रांनो, टांगा हा घोडा चालवतो, तर बैल काय चालवतो, तर बैल खटारा म्हणजे बैलगाडी चालवतो. टांगा घोडा आणि खटारा बैल. म्हणजे टांग्याला घोडे ओढतात आणि खटाऱ्याला बैलगाडी म्हणजे बैलगाडीला खटारा ओढतो. खटाऱ्याला बैल ओढतात म्हणजे बैलगाडीला बैल ओढतात. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, खटारा. प्रश्न नंबर 15. अष्टमी, नवमी, पौर्णिमा, प्रश्नचिन्ह. आता पर्याय क्रमांक आहे दशमी, अमावस्या, एकादशी आणि प्रतिपदा. विद्यार्थी मित्रांनो, अष्टमीनंतर नवमी येते आणि पौर्णिमेनंतर प्रतिपदा येते. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, प्रतिपदा. प्रश्न नंबर 16. डॉक्टर, दवाखाना, शिक्षक आणि प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर हे दवाखान्यात असतात, तर शिक्षक हे शाळेत असतात. म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, शाळा. प्रश्न नंबर 17. जवळ, लांब, रात्र. आणि मित्रांनो, या ठिकाणी लक्षात आलं असेल, जवळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे लांब. तर रात्र या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे दिवस, रात्र, दिवस. म्हणून 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 18. स्त्री, पुरुष, गाय आणि प्रश्नचिन्ह. स्त्री या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द आहे पुरुष आणि गाय या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द आहे गाय, बैल. म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, बैल. मित्रांनो, हे विरुद्धलिंगी शब्द आहेत. प्रश्न नंबर 19. चिंच, आंबट, आवळा आणि प्रश्नचिन्ह. चिंच ही आंबट असते, तर आवळा हा चवीला तुरट असतो. म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, तुरट. प्रश्न नंबर 20. बाग, कुंपण, किल्ला, प्रश्नचिन्ह. बागेला कुंपण केलं जातं, तर किल्ल्याला तटबंदी असते. म्हणजे बागेला कुंपण आणि किल्ल्याला तटबंदी. म्हणून 20व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, तटबंदी. प्रश्न नंबर 21. दगड, स्थायू, दूध, प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, दगड हा स्थायू रूपात असतो, तर दूध हे द्रव रूपात असतं. म्हणून 21व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, द्रव. प्रश्न नंबर 22. गंगा, नदी, अरबी, प्रश्नचिन्ह. मित्रांनो, गंगा ही नदी आहे, तर अरबी हा समुद्र आहे. अरबी समुद्र आपण म्हणतो. म्हणून 22व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, समुद्र. प्रश्न नंबर 23. भजी, तळणे, भाकरी, प्रश्नचिन्ह. भजी ही तळली जातात, तर भाकरी ही भाजली जाते. म्हणून 23व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, भाजणे. प्रश्न नंबर 24. साखर, गोड, तुरटी, प्रश्नचिन्ह. मित्रांनो, साखर ही गोड असते, तर तुरटी ही तिखट, खारट, आंबट, तुरट. तुरटी ही तुरट असते. म्हणून 24व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, तुरट. प्रश्न नंबर 25. शेतकरी, शेत आणि कामगार, प्रश्नचिन्ह. मित्रांनो, शेतकरी हा शेतात काम करतो, तर कामगार हा कारखान्यात काम करतो. म्हणून 25व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, कारखाना. प्रश्न नंबर 26. ग्रह, पृथ्वी, तारा, प्रश्नचिन्ह. मित्रांनो, पृथ्वी हा एक ग्रह आहे, तर तारा कोणता आहे, तर या ठिकाणी सूर्य हा एक तारा आहे. म्हणून 26व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, सूर्य. ग्रह, पृथ्वी, तारा, सूर्य.
प्रश्न नंबर 27 भुंकणे कुत्रा हंबरणे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, कुत्रा हा भुंकण्याचं काम करतो तर गाय ही हंबरण्याचं काम करते, म्हणून 27व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 गाय. प्रश्न नंबर 28 गाय वासरू हरिणी प्रश्नचिन्ह. मित्रांनो, गाईचं वासरू असतं म्हणजे गाईच्या पिल्लाचं नाव वासरू आणि हरणीच्या पिल्लाला आपण पाडस म्हणतो, म्हणून 28व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 पाडस. प्रश्न नंबर 29 चेंडू गोल प्रश्नचिन्ह आयत. मित्रांनो, चेंडू हा गोल असतो तर आयताकृती काय आहे? खुर्ची, पाटी, खडू आणि लाकूड. आता खुर्ची ही आयताकृती नसते, खडू आयताकृती नसतो आणि लाकूड पण आयताकृती नसतं, तर आयताकृती असते पाटी. म्हणजे चेंडू हा गोल असतो आणि पाटी ही आयताकृती असते, म्हणून 29व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पाटी. प्रश्न नंबर 30 विद्वान विदुषी प्रश्नचिन्ह संपादिका. मित्रांनो, हे विरुद्धलिंगी शब्द आहेत, विद्वान विदुषी आणि संपादक संपादिका, म्हणून 30व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 संपादक. प्रश्न नंबर 31 सैनिक पलटण मडकी आणि प्रश्नचिन्ह. मित्रांनो, सैनिकांची पलटण असते तर मडक्यांची उतरंड असते, म्हणून 31व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 उतरंड. प्रश्न नंबर 32 मामा भाची काका भाचा पुतण्या लेक आणि पुतणी. मित्रांनो, मामा भाचीचं नातं असतं, तसंच काकाचं आणि पुतणीचं नातं असतं आणि पुतण्याचं पण असेल, पण मामा या ठिकाणी भाचाऐवजी भाची दिले, स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून काका पुतणी असं उत्तर असेल, म्हणून 32व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 पुतणी. प्रश्न नंबर 33 घर माणूस पोळे आणि प्रश्नचिन्ह. माणूस हा घरात राहतो तर पोळ्यामध्ये कोण राहतं? मधमाशी ही पोळ्यात राहते, म्हणून 33व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मधमाशी पोळे. प्रश्न नंबर 34 अंगठी बोट आणि प्रश्नचिन्ह नाक. मित्रांनो, अंगठी ही बोटात घालायची असते, तसंच नथ ही नाकात घालायची असते, म्हणून 34व्या प्रश्नाचं उत्तर नाक. नथ ही नाकात घालायची असते आणि अंगठी ही बोटात घालायची असते. प्रश्न नंबर 35 सिंह गर्जना आणि हंस. मित्रांनो, सिंहाची गर्जना असते, तसंच हंसांचा कलरव असतो, म्हणून 35व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 कलरव. प्रश्न नंबर 36 नाक वास आणि कान प्रश्नचिन्ह. मित्रांनो, नाक हे वास घेण्याचं काम करतं, तसेच कान हे ऐकण्याचं म्हणजे श्रवण करण्याचं काम करतात, म्हणून 36व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 श्रवण. प्रश्न नंबर 37 मुंगी वारूळ साप आणि प्रश्नचिन्ह. मित्रांनो, मुंगी ही वारुळात राहते, तसंच साप हा बिळात राहतो, म्हणून 37व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 बिळ. प्रश्न नंबर 38 गज लोखंड आणि आरसा प्रश्नचिन्ह. गज हा लोखंडाचा असतो, तसंच आरसा हा काचेचा असतो, म्हणून 38व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 काच. प्रश्न नंबर 39 सूर्यफूल पिवळं आणि चाफा प्रश्नचिन्ह. सूर्यफूल हे पिवळे असतं, तसंच चाफा हा पांढऱ्या रंगाचा असतो, म्हणून 39व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पांढरा. प्रश्न नंबर 40 द्राक्षे घड आणि गुच्छ प्रश्नचिन्ह. मित्रांनो, द्राक्षांचा घड असतो, तसंच गुच्छ हा फुलांचा असतो, म्हणजे गुच्छ फुले, म्हणून 40व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 फुले. प्रश्न नंबर 41 चंद्र चांदणे सूर्य आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. मित्रांनो, चंद्राचं चांदणं असतं, तसंच सूर्याचं ऊन असतं, म्हणून 41व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 ऊन. प्रश्न नंबर 42 नदी पूर समुद्र प्रश्नचिन्ह. मित्रांनो, नदीला पूर येतो, तसंच समुद्राला या ठिकाणी भरती येते. नदीला पूर म्हणजे जास्त पाणी असतं, त्याला आपण भरती म्हणतो. ओहोटी म्हणजे पाणी कमी होणे. नदीला पूर येतो म्हणजे ज्यावेळेला नदीला जास्त पाणी येतं त्याला आपण पूर आलं म्हणतो, आणि ज्यावेळेला समुद्राला जास्त पाणी येतं म्हणजे समुद्राचं पाणी थोडं किनाऱ्याकडं येतं त्याला आपण भरती येणं असं म्हणतो, म्हणून 42व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 भरती. प्रश्न नंबर 43 समयी उजेड आणि उदबत्ती प्रश्नचिन्ह.
मित्रांनो, समय लावल्यानंतर आपल्याला उजेड मिळतो, तसंच उदबत्ती लावल्यानंतर सुवास, अंधार, उष्णता आणि धूर. तर उदबत्ती लावल्यानंतर आपल्याला धूर या ठिकाणी बाहेर येतो. म्हणून 43व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 धूर. समय, उजेड, उदबत्ती, धूर. प्रश्न नंबर 44 बांगडी, हात आणि पैंजण. प्रश्नचिन्ह. मित्रांनो, बांगडी ही हातात घातली जाते, तसंच पैंजण हे पायात घातले जातात. म्हणून 44व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पाय. आणि मित्रांनो, या टॉपिकमधला हा शेवटचा प्रश्न, या व्यवसायातला हा शेवटचा प्रश्न. प्रश्न नंबर 45 तांदूळ किलोग्रॅम, पाणी प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, तांदूळ हे आपण किलोग्रॅममध्ये मोजतो, तसंच पाणी हे लिटरमध्ये मोजलं जातं. म्हणून 45व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 लिटर. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं इयत्ता 4थी मंथन विषय बुद्धिमत्ता, त्यामधला टॉपिक समसंबंध आणि व्यवसाय 19 आपण पूर्ण बघितला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.